महाराज जी, आज मराठा को आरक्षण मिला है, इसके ऊपर आपका क्या विचार है? श्री सीताराम, मैं एक बात स्पष्ट करना चाहता हूँ। मराठा कोई जाति नहीं। मराठा क्या है? मराठा वो है, म म्हणजे मनासाठी, र म्हणजे रात्रंदिवस, ठ म्हणजे ठामपणे उभे राहून ज्या शूरवीर मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान करून स्वराज्य निर्माण केले, अशा शूरवीर मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजने द ग्रेट मराठा म्हणून किताब दिला। याचा अर्थ असा झाला की आम्ही सर्वच मराठा आहे, चाहे तो मार असो, मांग असो, चांबार असो, भील असो, टाकर असो, कोळी असो, आगरी असो, हे सर्व मराठा आहे। मराठा ही पदवी आहे, मराठा जात नाहीये। आणि ज्या मराठा पदवीला कधी आरक्षण भेटू नाही शकत। आज जे काही माननीय मंत्र्यांनी मराठाला आरक्षण घोषित केलेलं आहे, मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये अगर मराठ्यांच्या नावाने जर आरक्षण घोषित केलं तर महाराष्ट्र राज्याचा GDP 0 होऊन जाईल। हा GDP कधी उठूच नाही शकत, कारण महाराष्ट्रामधले जे मराठी होते ते फार मोठ्या मनाचे लोक एकत्र येऊन मराठी झाले। का? माझ्याकडे धनदौलत आहे, माझ्याकडे सर्व काय आहे, मला हे आरक्षण नको। का त्यांनी त्यावेळेस केलं? त्यांनी याच्यासाठी केलं की गरिबांना पुढे येण्यासाठी त्यांना आरक्षणाचा लाभ दिला। आम्ही जमीनदार असल्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही असं आम्ही ठरवलं त्यावेळेस मराठ्यांनी। आज लोकांमध्ये गैरसमज तयार झालेला आहे की मराठ्याच्या लोकांना आरक्षण मिळत नाही। पण मी मराठ्यांना सांगू इच्छितो, तुमचं आरक्षण, तुम्ही मराठी नाही। जे आरक्षणासाठी लढताय ते सर्व कुणबी आहे, लक्षात ठेवा। मराठा त्यांनी स्वतःला म्हणावे जो सक्षम आहे, जो कोणाला देऊ शकत आहे, जो कोणासाठी मदत करू शकत आहे, जो कोणासाठी आपलं काहीतरी देऊ शकत आहे, तोच मराठा होऊ शकतो। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच वंशज असू शकतो जो देण्याची ताकद ठेवतो। मागण्याची ताकद ठेवणारा व्यक्ती कधीही मराठा होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा। कारण मराठा ही जात नाही, मराठा आपल्याला दिलेला सन्मान आणि किताब आहे। आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना दबावाखाली जो त्यांना हे निर्णय द्यावा लागला आहे, पण हा कोणत्याही कोर्टात, उपकोर्टात या उच्च न्यायालयीन कोर्टामध्ये हा मान्य होऊ शकत नाहीये। पण मी सर्वांना सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला दिलेला निर्णय जरी तुम्हाला मान्य असेल, उद्या कोर्टात अगर मान्य झाला नाही तरी तुम्ही एक लक्षात ठेवा, मुख्यमंत्री सुद्धा एक मराठा आहे। तो जरी कुणबीचा आहे पण तो एक मराठा आहे, त्याची साथ सोडता कामा नाही। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द उद्या कोर्टाने जरी नाही मानला तर माझ्या भावांनो, मी तुमच्या माहिती सांगतो की मुख्यमंत्री हा तुमचा आहे, तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे। मुख्यमंत्र्याच्या नावाचा गैरवापर कोणी करत असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर ठाम राहा। आज आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात मिळाला मुख्यमंत्री पहिला आपल्या कुणब्यांचा आहे। असा मुख्यमंत्री परत होणार नाही, कधी दिसणार सुद्धा नाही। म्हणून ह्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पेचात जर आणला मराठ्यांचं नाव घेऊन, मराठा ही जात नाही। मी जगद्गुरु परमहंसाचार्याचा उत्तराधिकारी महंत एकनाथ या पदवीने विजित असून सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो, मराठा ही जातच नाहीये। तुम्ही 10 वेळाने 1000 वेळा वाचा, अभ्यास करा, मराठा जात नाहीये। मराठा ही पदवी आहे आणि ही तुम्हा आम्हाला नाहीये। मराठा पदवी ही महाराष्ट्रामध्ये महार, मांग, चंबार, भील, टाकर, आदिवासी, कोळी, आगरी,
कुणबी या सर्वांना दिलेली 18 पगड जातींना असलेली उपाधी आहे. लक्षात ठेवा, आता तरी जागृत व्हा. जरांगे पाटील अगर जे म्हणून आरक्षण घेत असेल त्या जरांगे पाटीलला पण माझं म्हणणं आहे, हे माझ्या मित्रा, तुझ्या भावना मी समजू शकतो, परंतु येणाऱ्या इलेक्शनामध्ये लोकांची दिशाभूल करू नको, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता जाईल. असे काही कार्य करू नकोस, कारण आता राम राज्य आणण्यासाठी कमळाने जे काम केलं ते अन्यथा कोणी करू शकत नाही. म्हणून एक महंत पदवी असून मी तुम्हाला सर्वांना नम्रतेने प्रयत्न करतो की हे आरक्षण कोर्टात तो टिकणार नाही, कारण मराठा ही जात नाही. माझ्या बांधवांनो, इतिहास वाचा आणि शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, तरच तुम्हाला समजेल की आपण मराठा नाहीये, आपण सर्व कुणबी आहे. आणि जर सर्वच कुणबींना जर आरक्षण दिलं, 100% लोकांना आरक्षण दिलं, तर देश क्या राज्य सुद्धा चालू शकत नाही. त्याच्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपलं राज्य चालवायचं असेल तर ज्याची क्षमता आहे की मी कमवून माझ्या मुलांना काही बनवू शकत आहे, तर त्यांनी आरक्षण मागायची गरज नाहीये. जो पुढे गेला त्यांनी मागच्यांना सांभाळलं पाहिजे. हीच तर मानवता आहे. श्री सीताराम.